नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की प्रिया ही रुद्र आणि गिरिजाच्या लग्नावरून घरी येते. तेव्हा तिला पाहिल्यानंतर कल्पनाला अतिशय राग येतो आणि कल्पना घरातील सर्वांना बोलते की एवढ्या लग्नामध्ये गोंधळ घालून देखील पुन्हा घरी आली. तेव्हा बाबा हे आश्चर्यचकित होऊन विचारतात की लग्नामध्ये काय गोंधळ घातला. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा रविराजकडे गेलेला असतो आणि रविराजला तो बाबूबद्दल सांगतो. तेव्हा रविराज विचारतो की म्हणजे बाबू आणखीन जिवंत आहे का? आणि अर्जुन बोलतो हो. आणि बाबूने हे देखील सांगितलं आहे की तुमच्या गाडीचा जो अपघात केला होता तो फक्त मैफतने घडवून आणला नव्हता, तर मैफतला तुमच्या सर्व परिवाराला संपवून टाकण्याची सुपारी देण्यात आली होती. आणि तेव्हा रविराजला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन हा त्याला विचारतो, सिनियर तुमचा कोणावर संशय आहे का? आणि त्यावेळेस आपण पाहतो रविराजला देखील अतिशय राग आलेला असतो आणि तो नागराजला सर्वांच्या समोर विचारतो की नागराज, मी तुला जो प्रश्न विचारत आहे त्याचा आता मला खरे खरे उत्तर दे. आणि तेव्हा नागराज देखील घाबरलेला असतो आणि तो बोलतो, दादा मी नेहमी खरेच बोलतो. आणि रविराज सर्वांच्या समोर त्याला प्रश्न विचारतो की मला सांग मैफत बरोबर तुझे आणखीन देखील संबंध आहेत का? आणि त्यावेळेस नागराज देखील घाबरलेला असतो आणि तो काही उत्तर देत नाही. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मैफतला रविराज व त्याच्या परिवाराला संपवण्याची सुपारी ही नागराजनेच दिली होती का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.